गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नमस्कार, मी अर्चनाच रेसिपीज मध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहे गणपती बाप्पाला आवडणारे तसेच आपल्या सर्वांना आवडणारे मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक. रेसिपी खूप सोपी आहे आणि स्वादिष्ट सुद्धा आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. सुरुवात करूया. सर्वात पहिले ना सारण बनवायला घेऊ. सर्वात पहिले ना 1 चमचा गावरान तूप घालायचं. तशी तुपाची गरज नसते, कारण काय असतं, खोबरंच मुळात तेलकट असतं. पण स्वादिष्टपणा येण्यासाठी ना सारणाला तर थोडंसं तूप घालायचं. 1 वाटी जव घेतला खोबऱ्याचा. त्याच वाटीने अर्धी वाटी गूळ घेतला. तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल ना तर तुम्ही अजून गूळ ऍड करू शकता. मिक्स करून घ्यायचं. गॅस मंद आचेवर ठेवायचा आणि गुळाचं पाणी होईपर्यंत परतून घ्यायचं. 2 ते 3 मिनिटांमध्ये ना गुळ वितळून झाला आणि परतून सुद्धा झालं. आता त्यामध्ये ना 1 चमचा खसखस टाकायची. भाजलेली खसखस आहे बरं का, भाजून घेतली. अगोदरच भाजून ठेवायची म्हणजे पटकन मोदकाचं सारण तयार होतं. त्यासोबत काजू बदामाचे काप घालायचे आणि परत मिसळून घ्यायचं. सर्वात महत्वाची टीप, गुळ वितळल्यानंतर ना सारण जास्त परतायचं नाही, नाहीतर ते खूप कडक होतं आणि मोदक भरायला ना खूप कठीण जातं. त्यासाठी थोडंसं ओलसर ठेवायचं सारण. सारण परतून झालं. आता थोडीशी वेलची पूड टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं. हे बघा, या अशा पद्धतीचं ओलसर सारण ठेवायचं. फक्त जास्त कडक करायचं नाही. बघा, सारण तयार झालं. आता ते बाजूला ठेवून देऊ. बघा, तुम्ही बघू शकता. अर्धा किलो रेडीमेड तांदळाची पिठी घेतली. तुम्हाला जर घरी पिठी बनवायची असेल ना मोदकाच्या पिठासाठी, तर काय करायचं, कुठलाही तांदूळ घ्या, फक्त तो जुना घ्यायचा आणि तांदूळ घ्यायचे, निवडून ते स्वच्छ धुवून घ्यायचे, पाणी निथरून घ्यायचं त्याचं आणि कॉटनच्या कपड्यावर ना 7 ते 8 तास फॅन खाली सुकून घ्यायचे. उन्हात वाळू घालायचे नाही, नाहीतर मग मोदक बनवताना ना त्याला तडे जातात. तर लक्षात घ्या, फॅन खाली तांदूळ सुकवायचे. जितकं पीठ ना तितकंच पाणी घ्यायचं, म्हणजे समप्रमाण होतं. 1 चमचा भर ना दूध घालायचं आणि 1 चमचा तूप घालायचं. त्याने खिशीचं पीठ ना मऊसूत होतं. आणि पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची. किंचित भर मीठ टाकायचं आणि उकळी येऊन द्यायची. पाण्याला उकळी आली आहे तर गॅस कमी करायचा आणि पिठी टाकून एकसारखी खिशी घेऊन टाकायची. एकसारखा चमचा फिरवायचा, म्हणजे गठुळ्या होणार नाही. चमचा ना पिठामध्ये सारखा फिरवत राहायचा, नाहीतर खालून डागू शकते. पीठ व्यवस्थित मिक्स करून झालं. आता ना 2-3 मिनिटांसाठी ना झाकण ठेवायचं आणि वाफ भरू द्यायची. गॅस हा कमीच ठेवायचा आहे बरं का, जास्त फुल करायचा नाही. आता परातीला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि हाताला सुद्धा लावून घ्यायचं, म्हणजे चटके बसणार नाही आणि खाली पीठ सुद्धा चिटकणार नाही आणि मऊसूत पीठ मळल्या जातात. हे बघा, मऊसूत उकड आपली तयार झाली. आता हे उकडलं ना गरम गरम असतानाच मळून घ्यायचं. गार पडू द्यायचं नाही. गार जर पडली ना तर त्याला तडे जातात किंवा चिरतं ते मोदक बनवताना. थोडेसे हाताला चटके बसतात, पण मऊ लुसलुशीत मोदक खायचे, थोडेसे चटके सहन करायचे. हे बघा, तुम्ही बघू शकता एकसारखं पीठ मळून झालं. आता त्याच्यावरती ना झाकण ठेवून द्यायचं किंवा कपडा ठेवून द्यायचं. आता मोदक भरायला घेऊ आपण. सारण पीठ रेडी आहे, तर आता मोदक भरायला घेऊ. साचेचे मोदक करणारे मी, तर त्या साच्याला ना थोडंसं तूप लावून घ्यायचं, म्हणजे पीठ चिटकत नाही. छोटासा गोळा घ्यायचा आणि तो असा मळून घ्यायचा, आतमध्ये टाकून द्यायचं. साईडने पीठ लावून घ्यायचं, थोडं कोरडं पीठ लावायचं. आता यात भरायचं सारण.
हे बघा आपला मोदक तयार झाला. आता सगळ्या पिठाचे असेच मोदक करून घ्यायचे. मोदकामध्ये सारण भरून झालं तर मोदक वाफवून घेऊ. स्टीमर मध्ये थोडंसं पाणी टाकलं, केळीचं पान ठेवायचं. केळीच्या पानाला ना थोडीशी होल पाडून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित वाफवल्या जातं. मोदक केळीच्या पानावर का वाफवायचे माहितीये का? ही पारंपरिक पद्धत आहे. त्याने सुगंध आणि स्वाद छान येतो. असे एकसारखे ठेवून द्यायचे मोदक वाफवायला. स्टीमर जर नसेल ना तर पातेलं घ्यायचं, त्यावर चाळण ठेवायची आणि वाफवून घ्यायची. थोडंसं केशर लावून घ्यायचं, झाकण ठेवायचं आणि 15 ते 20 मिनिटे मोदक वाफवून घ्यायचे. चेक करूया, 15 ते 20 मिनिटं झाले, वाफवले का नाही ते बघूया. हे बघा वाफवले गेले, अजिबात बोटाला पीठ चिटकत नाहीये, तर व्यवस्थित वाफवून झाले. गॅस बंद करायचा. आपल्या लाडक्या बाप्पाचा प्रसाद तयार झाला. खात्री आहे तुम्ही सुद्धा करून बघाल, कारण रेसिपी खूप सोपी आहे. नक्की करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.